श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या अन्नपूर्णीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्यांपासून मँगो कँडी. आता ही मँगो कँडी कशी बनवायची चला तर आपण बघूयात. यासाठी मी घेतलेले आहेत 2 किलो इतके कच्चे आंबे. ते मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे धुवून घेतलेले आंबे आपण याची वरची कच्ची जी हिरवी साल आहे ती काढून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर सालीसकटही करू शकता, पण साल थोडीशी कडवट लागू नयेत म्हणून मी याच्यावरची साल ही काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे मी आंबे घेतलेले आहेत आणि आता अशी साल ही काढून घेत आहे मी, कारण सालीमुळे याला थोडासा चिवटपणा येऊ शकतो. तुम्हाला तुमची साल वाया जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सालीसकटही करू शकतात. या प्रकारे आपण सर्व आंब्यांची साल काढून घ्यायची आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर आपण कच्च्या आंब्यांची कँडी बनवलीत तर ही आपण 6 महिने ते पूर्ण वर्षभर टिकवू शकतो. पण हा पदार्थ असा आहे की अगदी एकदा खाल्ला तर खावासाच वाटतो. चला तर आपण याला आता कट करून घेऊयात. आता मी हे आंबे फ्रेंच फ्राईजच्या साईजने कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजनुसार कट करू शकता किंवा क्यूबच्या साईजचे किंवा अगदी चौकोनी साईजचे कट करू शकता. इकडे मी 1.5 लिटर इतकं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे कट केलेले पीस टाकलेले आहेत. आता हे मी थोडंसं हलक्या हाताने हलवत याला कुक करणार आहे. अगदी 2 किंवा 3च मिनिट इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. ओव्हर कुक करायचं नाही आहे, त्यामुळे तुमची कँडी अगदी चिवट बनू शकते. त्यासाठी त्याला फक्त 2 किंवा 3 मिनिट इतकं शिजवून घ्यायचं आहे. मंडळी, हा पदार्थ बनवत असताना आपल्याला थोड्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ते म्हणजे या स्लायसेस आहेत ना, त्या तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही अगदी हलक्या हाताने त्यांना ढवळत राहायचं आहे, जास्त ढवळायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या कँडीज ह्या तुटणार नाहीत. आता हे आपण हाताने चेक करून घ्यायचं की कितपत शिजलेले आहेत. अगदी 2 किंवा 3 मिनिटं माझी झालेली आहेत आणि मला असं वाटतं आहे की या आता शिजून तयार आहेत. तर मी आता या एका पाटीमध्ये काढून घेणार आहे. अगदी तुम्ही बघू शकता ह्या कुक झालेल्या आहेत. याचा टेक्स्चरही अगदी बदललेला आहे आणि याला एक वेगळा रंगही मिळालेला आहे. हे शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, त्याचाच उपयोग आपण सरबत बनवण्यासाठी करणार आहोत. आता आपण बघू शकता मी एका वेगळ्या भांड्यामध्ये या सर्व कँडीचे स्लायसेस काढून घेतलेले आहेत. यातील सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे. चला तर वळूयात आपल्या पुढच्या स्टेपकडे. आता यामध्ये मी 4 वाट्या इतकी साखर घालणार आहे. तुम्ही जितके वजनाचे आंबे घेतले आहेत त्या प्रमाणानुसार साखर घालू शकता. अर्धा किलो आंब्यांसाठी 1 वाटी साखर अशा प्रमाणात मी साखर घेतलेली आहे. आपण 2 किलो आंबे घेतले होते त्या प्रमाणानुसार मी 4 वाटी साखर इथे वापरत आहे. अशा प्रकारे सर्व साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मी टॉस करून ही साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता हे आपण मिक्स केलेली साखर आणि फोडी हे मिश्रण असे 3 दिवस भिजत ठेवायचं आहे, ज्यामुळे यातील साखर ही पूर्णपणे फोडींमध्ये मुरेल आणि आपल्या फोडींना एक चांगल्या प्रकारे गोडवा प्राप्त होईल. त्यामुळे आपल्या कँडीला एक विशिष्ट प्रकारची चव येते. आता हे मिश्रण मी 3 दिवसासाठी झाकून ठेवणार आहे. साखरेमुळे आपल्या भांड्याला मुंग्या लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही योग्य काळजी घ्या. चला तर आता आपले 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता यातील साखर याच्यामध्ये पूर्ण विरघळलेली आहे आणि फोडीही अगदी छान यामध्ये भिजलेल्या आहेत. आपल्या फोडी आता छान तयार झालेल्या आहेत. यातून आपण साखरेचं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. आता मी 4 ते 5 अशा मोठ्या प्लेटा घेतलेल्या आहेत आणि या प्लेटांमध्ये या फोडी थोड्याशा अंतरांवरती अशा पसरून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या छान पसरून घ्यायच्या आहेत. जास्त पण जवळजवळ पसरायच्या नाहीत, जेणेकरून सुकायला आपल्याला मदत होईल. तर अशा प्रकारे या फोडीचे प्लेट मी फॅनच्या खाली सुकवून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उन्हातही सुकवून घेऊ शकता 1 दिवसासाठी, ज्यामुळे या छान टिकतील. तर या मी फॅनखालीच 2 दिवस अशा सुकवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण कँडीज भिजत घातलेलं पाणी जे आहे साखरेचं तेही फेकून द्यायचं नाही. हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं. हे खूप टेस्टी लागतं. तर अशा प्रकारे मी बॉटलमध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. चला तर मंडळी, आता आपण भेटूयात 2 दिवसानंतर.
2 दिवस आज पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 2 दिवस मी फॅनखाली छान सुकवून घेतलेले आहेत. त्यामुळे या कँडीज आता वाळलेल्या आहेत आणि आता आपली नेक्स्ट स्टेप करण्यासाठी या कँडीज तयार आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे मी या सुकवून घेतलेल्या आहेत. याचबरोबर मी मँगो जेलीही बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवरती बघू शकता. आता आपली शेवटची स्टेप म्हणजे आपण या कँडीजला आणखीन मसालेदार बनवण्यासाठी यामध्ये चाट मसाला आणि पिठी साखर अशा प्रकारे बनवून घेऊन मिक्स करून लावायची आहे. तुम्ही हवं असेल तर काळी मिरी पावडर किंवा काळं मीठही लावू शकता. तर अशा प्रकारे मिक्स करून मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवणार आहे. आता ही आपली कँडी आता तयार आहे खाण्यासाठी. अगदी चटपटी आणि जिभेला चव देणारी, आपण याला मुखवासही असं म्हणू शकता. तर ही 6 महिने ते 12 महिने आपली कँडी टिकू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला जरासही आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या त्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ज्यांना चटपटीत खायला आवडतं. तर अशा प्रकारे माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू.